नमस्कार. मलमूत्राचा आलेला वेग अडवणं हे अगदी सहजगत्या घडतं आणि त्याकडे दुर्लक्ष सुद्धा केलं जातं. प्रवासात असल्या कारणानं ऑफिसमध्ये किंवा विद्यार्थी देखील शाळेमधले टॉयलेट्स क्लीन नाहीत म्हणून हायजीन या कारणास्तव मलमूत्रवेग अडवून धरतात किंवा स्त्रिया विशेषतः किचनमध्ये काम करत असतील तर हे सहजगत्या घडतं. परंतु यामुळे होतं काय तर पोटामध्ये वेदना होतात, पोट फुगल्यासारखं वाटतं, डोकं दुखतं, युरिनला वेदना होऊन थेंब थेंब होते, लॅट्रिन अडते आणि जांघा पिंडांमध्ये गोळे येतात म्हणजेच क्रॅम्प्स देखील येतात. आणि म्हणूनच जेव्हा पोट साफ झाल्यानंतर अंग हलकं वाटतं, उत्साह वाटतो, क्रॅम्प्स देखील थांबतात. तर यासाठी काय करावं? अभ्यंग, संपूर्ण अंगाला कोमट केलेलं तेल लावावं. हॉट फर्मेंटेशन, गरम पाण्याच्या पिशवीने अंग शेकावं किंवा तुम्ही औषधी शेक देखील घेऊ शकता. हे दोन उपाय केल्यानंतर शरीरातला जो वातदोष आहे हा नियमित बॅलन्स होतो, ज्यामुळे मलमूत्रवेग जे आहे हे बाहेर पडायला मदत होते. सीड्स बाथ म्हणजेच टब बाथ. टपामध्ये सोसवेल इतकं गरम पाणी, कंबर बुडेल इतकं पाणी घ्यावं आणि कमरेखालचा भाग बुडवून 10 ते 15 मिनिटं बसावं. जेवणाच्या आधी आणि नंतर गाईचं तूप हे कडकडीत गरम पाण्यासह घ्यावं. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय हे कॉमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा.